नमस्कार सर्वांना, कशा आहात? मजेत ना? आशा करते की मजेत असालच. आज सकाळची कामं लवकर आटोपली, मुलं पण शाळेत गेली, म्हणून म्हटलं चला आज किचन साफ करून घेऊया. कारण 10 दिवस गणपती होते, किचन साफ करायला पण जास्त काही वेळ मिळाला नाही. तर मी आधी सगळं जाळं झटकून काढलं आणि इकडची भिंत आणि ती फरची सगळी व्यवस्थित पुसून घेते. आता किचन व्यवस्थित पुसण्यासाठी तिथे असलेले ते डबे, बरण्या वगैरे सगळं उचलून बाजूला ठेवून देते आणि किचन स्वच्छ असं पुसून घेते. किचन ओटा पुसण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करतात, पण आता माझ्याकडे ते नाही आहे. तर माझ्याकडे लायझॉलची बाटली, मी ते लायझॉल टाकूनच आता किचन ओटा व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि त्या फरच्यासुद्धा मी सगळ्या त्याच्यानेच पुसणार आहे. या खिडकीत मी माझ्या रोज लागणाऱ्या ज्या मला वस्तू आहे ना त्याच मी तिथं ठेवत असते. जसं की ते इळा रोजच्या वापरामध्ये लागत असतो, गायांना घास कापण्यासाठी लागत असतो, मग तो पण तिथंच ठेवते. वायपर असतं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या तिथंच असतात. जसे की जिऱ्याची डब्बी, हिंग, या अशा ज्या मला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी तिथं ठेवत असते. आणि मी आता बादलीत पाणी घेतले आणि त्याच्यात लायझॉल टाकले. त्या लायझॉलच्या पाण्यानेच मी आता ते सगळं स्वच्छ पुसणार आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं, काही कीटक वगैरे काही तिथं किचनजवळ आपल्या फिरकत नाही, मुंग्या होत नाहीत. मी खिडकी आता त्या लायझॉलच्या पाण्याने व्यवस्थित पुसून घेते. तिथे खूप धूळ साचली होती, मग म्हटलं चला आता ह्या पाण्याचा मी स्वच्छ पुसून घ्यावा. खिडकी पण चांगली पुसली आणि ते भिंत आहे त्या बाजूची, ती भिंत पण चांगली स्वच्छ अशी पुसून घेतली. माझ्या किचनजवळ बेसिनचं भांडं काही बसवलेलं नाही, तिथं जागा केली होती पण नाही बसवलं. मग तिथं एक अशी फरची ठेवलेली आणि त्या फरचीवर मग माझ्या काही वस्तू ठेवत असते मी. आठवड्यातून एकदा का होईना पण किचन क्लिनिंग केली पाहिजे, म्हणजे जास्त धूळ होत नाही. आपल्याला जसा वेळ मिळेल तसा हप्त्यातून 1 दिवस का होईना, रोज तर आपण पुसतच असतो थोडंफार, पण पूर्ण किचन क्लिनिंग करायचं तर हप्त्यातून 1 दिवस का होईना वेळ काढायला पाहिजे. ही फरशीसुद्धा मी लायझॉलच्या पाण्याने पुसून घेतली आहे. बघा किती छान दिसते फरशी. गॅसजवळची एक फरशी ना थोडीशी चिकट झाली, मग ती मी घासणीने थोडीशी घासून घेतली, साबणाने वगैरे मस्त, मग ती व्यवस्थित निघाली. गॅसजवळची फरशी आपण कितीही घासली तरी ती रोजच्या स्वयंपाकामुळे 2-3 दिवसांनी का होईना ती खराब होतच असते. ही फरशी मी आता स्वच्छ अशी घासून घेतलेली आहे आणि आता तिला घासून पुसून पण घेते व्यवस्थित. तिची डाग काही निघाली नाही, मग मी परत एकदा व्यवस्थित घासली. या कापडाने आता मी चांगली पुसून घेते तिला व्यवस्थित अशी. त्या कापडाने बघा आता छान पुसलेली फरशी स्वच्छ निघाली. आता फरशी परत कोरड्या कापडाने पण पुसून घेतली. आपण जर हा किचन ओटा व्यवस्थित रोजच्या रोज असा साफ नाही केला तर तिथं खूप मुंग्या होत्या, झुरळं होतात, पाली पण होतात. त्यासाठी जसा मला वेळ मिळेल तसा मी हा किचन ओटा क्लीन करत असते. रोज काही मला वेळ मिळत नसतो, पण मी 2 दिवसातून एकदा किंवा 3 दिवसातून एकदा पूर्ण किचन ओटा क्लीन करत असते. आणि मग गॅससुद्धा मी साबणाने व्यवस्थित घासून घेतला, तोही खूप खराब होत असतो. घासून घेतला आणि मग ह्या कापडाने व्यवस्थित असं पुसून घेतला. तसा गॅस तर रोजच्या रोजच पुसला पाहिजे. तसं सगळ्या गृहिणींना वाटत असतं की आपला किचन स्वच्छ, नीटनेटका, छान, व्यवस्थित असावा, पण वेळ रोजच्या रोज मिळत नाही, त्याच्यामुळं थोडाफार खराब होतच असतो. मग आपल्याला असा वेळ काढून तो व्यवस्थित क्लीन करावा लागतो हप्त्यातून एकदा. रोज जेवण झाल्यानंतर गॅसची शेगडी ओल्या कापडाने पुसून घेत असते मी, म्हणजे त्याच्यावर चिकटपणा काही राहत नाही. आणि माझ्या राहिलेल्या आता ज्या हाताशी मला रोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मी आता पुसून व्यवस्थित तिथे ठेवून घेते. जसे की गोड तेलाची किटली, हिंगाचा डब्बा, मिठाचा डब्बा, साखरेचा, अशा मला ज्या लागणाऱ्या माझ्या रोजच्या वस्तू आहे ना त्या मी माझ्या तिथं पुसून घेतल्या आणि आता किचनपाशी ठेवल्या. किचन तर स्वच्छ झालं आहे. आता किचनच्या खाली पण खूप पसारा, तो पण आवरून घेते. किचनच्या खाली पण मी आता व्यवस्थित झाडून पुसून त्याच लायझॉलच्या पाण्याने पुसून घेते. किचनच्या खाली पण ज्या वस्तू आपल्याला लागत असतात त्याच मी ठेवत असते. जसं की भाजीपाला ठेवायचा ट्रे आणि या अशा काही सामान आहे त्याच्या खाली, मुलांच्या शाळेची पिशवी, दळण करायचं सुपडं, या अशा सगळ्या वस्तू तिथं असतात. आता मी तिथंही सगळं पुसून घेतले आणि परत इकडचा पसारा हा आता व्यवस्थित लावून घेते परत किचन खाली.
आणि सगळा व्यवस्थित पसारा मी आता आवरून ठेवलेला आहे. आणि या गोणीमध्ये साबुदाणे थोडे उरले होते, म्हणजे मागच्या वर्षी साबुदाण्याचा कट्टा घेतला होता, तो थोडासाच राहिला आहे आता. मग तो मी त्या टाकीमध्ये ओतून घेतला आणि ती गोणी रिकामी करून ठेवून दिली. काही भांडे बाकी होते, मग ती भांडी बाहेर नेऊन ठेवली घासण्यासाठी. आणि इथं गिरण आहे, ती गिरण पण मी व्यवस्थित पुसून घेतली. गिरण स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतली आणि त्याच्या खालीही पुसून घेते. आता किचन आवरायला घेतला की पूर्ण दिवसच निघून जातो. गिरण मी थोडी पुढे ओढून घेतली आणि तिला स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतले. आणि आता मला फरची पुसायची, तर मी आधी सगळा कचरा केर कचरा झाडून घेते, सगळा कचरा बाहेर काढते आणि मग लायझॉलचं पाणी परत एकदा करून व्यवस्थित फरची पुसून घेते. मुलांना आज सकाळची शाळा होती. व्यवस्थित मी सगळीकडून चारही कोपरे व्यवस्थित झाडून घेतले आणि सगळा कचरा आता बाहेर काढला. आणि परत एकदा बघा लायझॉलचं पाणी केलं आहे मी आणि आता व्यवस्थित फरशी एकदा पुसून घेते. मी फरशी पुसण्यासाठी लायझॉल वापरते. तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझी इथे फरशी पुसून झालेली आहे. मग थोडा वेळ आराम केला, माझी तयारी केली, जेवणं वगैरे झाले आणि मग म्हटलं चला आता मुलांचा अभ्यास घ्यावा. 9 तारखेपासून त्यांची परीक्षा आहे, घटक चाचणी. मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, तर मी काय करत असते, मागच्या वर्षीच्या ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणीच्या, त्याच प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न आहे ना त्यांचाच सराव मी या मुलांकडून घेत असते. जसे की छोटे छोटे प्रश्न असतात, रिकाम्या जागा जोडायला हवा, अजून काही असतील एका वाक्यात उत्तरे, ह्या प्रश्नांची मी उत्तरं त्यांच्याकडून पाठांतर करून घेत असते. आणि संध्याकाळच्या वेळेस थोडं वाचनही घेत असते. तर इथे चिक्कूचा पण अभ्यास घेतलेला आहे मी, त्याला पण शिकवत होते थोडंफार, त्यानेही केला थोडासा अभ्यास. मोठी मुलं अभ्यास करत असले तर हा चिक्कूसुद्धा अभ्यास करत असतो, नाहीतर हा पण अभ्यास करत नाही. मग त्याचाही थोडासा अभ्यास घेतला आणि नंतर 4 वाजेचा टाईम झाला, मग घरातला थोडासा पसारा आवरून घेतला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.